नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पीकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आपण गेल्या काही दिवसापासून दररोज 8 वाजता या ठिकाणी इंग्लिश व्याकरण, इंग्लिश लँग्वेजच्या संबंधातल्या तलाठी भरती जी आगामी 2025ला येते, जिचं फार मोठं या ठिकाणी जाहिरात येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक सरळ सेवेच्या भरती या ठिकाणी होणार आहेत. ते मुद्रांक भरती असेल, टीईटी असेल, नगर परिषद, MIDC, DMER किंवा कुठल्याही प्रकारच्या या पद्धतीच्या ज्या काही सरळ सेवा भरती होणार आहेत, ज्याची परीक्षा साधारणपणे TCS पॅटर्न प्रमाणे राबवली जाते, त्या संबंधात आपण प्रश्न कसे येतील याचे संभाव्य प्रश्न पहिल्या 10 व्हिडिओजमध्ये आपण टाकलेले आहे. आता व्हिडिओ नंबर 12 आहे. 11 पासून आपण टॉपिक वाईज घेतोय. आता एक्झॅक्ट ग्रामरच्या टॉपिकची माहिती आपण मिळवतोय, ज्याच्यात आपण ट्रिक्स घेण्याचा प्रयत्न करतोय. सोपं कसं येईल, ते काय नियम काय आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतोय, वाक्य पाहतोय. आणि हे झालं की पुन्हा आपण आयोगाचे PYQ या टॉपिकवर पाहणार आहेत. इतकी सुंदर तयारी आपण करून घेतोय विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय करायचं याच्यासाठी, तर स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला सबस्क्राईब करायचं. का करायचं? कारण सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्ही त्याचे सदस्य होता जसे, आणि सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतात. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की त्याला लाईक करा, म्हणजे ते ॲप्रिशिएशन असतं. ती एक प्रकारची एक प्रेरणा असते. म्हणजे मला पण वाटेल यार की आपण पण मुलांसाठी अजून छान कसं करता येईल. अर्थात मी करणारच आहे, तर पण त्याच्याने एक असं असतं की एक प्रेरणा मिळते. तर ते तुम्ही करा. अजून नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी की जे तुम्हाला अपडेट राहणं फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धा परीक्षेच्या सेक्शनमध्ये जाहिरात कधी येणार, कधी आली, फॉर्म भरायची मुदत काय आहे, हे सगळं तुम्हाला पाहायला लागेल ना. आणि त्याच्याकरता मग एक टेलिग्राम चॅनलची लिंक मेसेज बॉक्समध्ये आहे. स्पीकर सेवा भरतीचीच ती लिंक आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जॉईनचं बटन आहे त्याला करा. नवीन नवीन माहिती त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. नक्कीच आपण या ठिकाणी सोबत असणार आहे. तुम्ही व्हिडिओ लाईक करताय, प्रश्नांची पण उत्तर देताय. तुम्ही आर्टिकलच्या काही प्रश्नांची उत्तर दिली काही मुलांनी, बरं वाटलं मला. कॉम्पिटिशन आता सुरुवात झालेली, लक्षात घ्या. छान वातावरण तयार झालेलं आहे. आणि नक्कीच या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जो जास्त मेहनत करेल, स्मार्ट वर्क करेल, ज्याला नियम जास्त माहीत असेल, ज्याला वाक्य चांगले माहीत असतील, तो पुढे जाणार आहे. आणि तो प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा प्रयत्न स्पीकर मराठी सरळ सेवा भरतीची जी टीम, जी अत्यंत अनुभवी, लक्षात घ्या. मी जितेंद्र अमृतकर इंग्लिशमध्ये साधारणपणे 15-16 वर्षापासून या ठिकाणी अध्यापन करतोय, टीचिंग करतोय म्हणजे. आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये साधारण कसे प्रश्न येतात या पद्धतीचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच, बढायाने मराठी पण नक्कीच तुम्हाला करेल. तुम्ही फक्त लगे रहो, सोबत राहा. तुम्हाला फक्त सोबत यायचं आहे, पॉईंट्स काढायचे बाजूला. नक्की फायदा होईल. आजच्या टॉपिककडे वळू. आणि महत्त्वाचं, आपली जी वेळ आहे, लक्षात घ्या, इंग्लिशच्या प्रश्नांची लाईव्ह जर तुम्हाला यायचं असेल तर ती 8 वाजेची वेळ आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. नंतरही तुम्ही उत्तरं दिली, फर्स्टचं आहे, सेकंडचं आहे, तसं चालणार आहे. काय अडचणी असेल तुम्ही विचारू शकता. तुम्ही कमेंट्स करा. काही सजेस्ट करायचं असेल तर सजेस्ट करा. आवडत असेल तर चांगल्या गोष्टी तिथे लिहा. करू शकता. इट इज अ सोशल प्लॅटफॉर्म, लक्षात घ्या. ठीक आहे. तर या इंग्रजी व्याकरणाच्या आर्टिकल टॉपिक जी सुरुवात आपण 11 नंबरच्या लेक्चरमध्ये केली आहे. हे नंबर फार महत्त्वाचे. आता की यामध्ये काय आहे, 12 मध्ये काय आहे, 13 मध्ये काय आहे, स्टेप बाय स्टेप ते बघण्याचा प्रयत्न कराल. आर्टिकल पार्ट 2 याचा आपण आता भाग घेतोय, ज्याच्यामध्ये आपण द आर्टिकलवर बोलणार आहे. जो क्रीम पार्ट आहे, एन पण क्रीमच आहे. नो आर्टिकल हे पण क्रीमच आहे. म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. सो लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूया या ठिकाणी आणि वळूया. जो आपला टॉपिक आहे, डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल म्हणजे अर्थ पहिल्या भागात आपण इनडेफिनेट आर्टिकल पाहिलंय. आता आपण डेफिनेट आर्टिकल पाहूया. डेफिनेट आर्टिकलचा अर्थ होतो निश्चित उपपद. डेफिनेटचाच अर्थ निश्चित आहे. निश्चित उपपद. आर्टिकल काय असतं, ते कशाच्या अगोदर वापरलं जातं,
मागच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळेल तुम्हाला. आता आपण पर्टिक्युलर द बद्दल बोलू, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले 11 नंबरचा व्हिडिओ जर पाहिला तर याची लिंक तुमची चांगली लागेल. म्हणून ते 12 नंबरच्या व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करताय त्याने 11 नंबरचं पाहणं बेटर आहे. चला, सो डेफिनेट आर्टिकल बद्दल विचार करू. तर सगळ्यात पहिले हे आर्टिकल डेफिनेट आहे म्हणजे काय, डेफिनेट म्हणतात कशाला म्हणतात, तर ते पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की द हे डेफिनेट आर्टिकल आहे. 100% बरोबर आहे. ज्या नामाबद्दल ज्याच्या अगोदर आपल्याला द वापरायचं आहे, या द ला आपण ऍक्च्युली डेफिनेट म्हणतोय, पण मी पूर्वी पण बोललोय मागच्या लेक्चर मध्ये का जे नाऊन ज्याच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरतो, कारण आपण ते नामाच्या अगोदर वापरतो, तर त्या नामाबद्दल त्यानंतर जर अधिक माहिती सांगणारे शब्द, फ्रेजेस, क्लॉजेस अशी माहिती सांगणारे शब्द जर दिलेले असतील तेव्हा ते नाऊन डेफिनेट होतं ऍक्च्युली. आणि नाऊन डेफिनेट होतं म्हणून आर्टिकल ते द हे डेफिनेट वापरतात. मग नाऊन डेफिनेट आहे का इनडेफिनेट आहे हे पाहणं म्हणजे आर्टिकल अ अँड द ची निवड करणं आहे. इतकं क्लिअर आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला पहिले नाऊन फाइंड आउट करावं लागेल, वेदर दॅट नाऊन इज डेफिनेट ऑर इनडेफिनेट. अँड हाऊ टू डिटरमिन that this noun is definite or definite. Additional information is given. So by providing additional information after that noun is determined definite. ते डेफिनेट झालं तर वापरायचं. इनडेफिनेट आहे अ आणि एन, ते मागच्या लेक्चर मध्ये उच्चाराप्रमाणे वापरायचं. आता निश्चित होणं म्हणजे कसं बघा, दिस इज, आता हे नाऊन आहे, परीक्षेला इथे तुम्हाला गाळलेली जागा मिळणार आहे आणि प्रश्न असणार आहे fill in the blank correctly with the given articles. Fill in the blanks with correct articles from the options given below. हे प्रश्न कसे असणार आहे, मल्टिपल चॉईस मधले कसे कसे विचारले गेले, याचे PYQ ची फक्त आर्टिकलच्या संबंधातली पण आपण या ठिकाणी एक व्हिडिओ घेणार आहे पुढे. याच्यानंतर लगेच म्हणजे सगळं झालं की लगेच तो व्हिडिओ पण घेणार, जेणेकरून तुम्हाला झालेल्या टॉपिकवर PYQ कसे आले हे पण तुम्हाला बघायला नक्की मिळेल. सो ज्या नामानंतर अधिक माहिती दिलेली ना ते डेफिनेट. फॉर एक्झाम्पल दिस इज द बॉय. का बरं द वापरायचं, कारण whom I saw yesterday हे या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहे, याला म्हणतात अधिक माहिती सांगणारे शब्द. म्हणजे तुम्ही ना याला कोणता प्रश्न विचारू शकता. दिस इज द बॉय, हा तोच मुलगा आहे. कोणता, whom I saw yesterday. whom म्हणजे ज्याला, हे रिलेटिव्ह प्रोनाउन, ज्याला मी काल पाहिले, ही पूर्ण क्लॉज आहे. म्हणजे हा कोणाची माहिती देतोय, तर त्या नामाची माहिती देतोय. म्हणजे ज्या नामानंतर त्याच्याबद्दलचे अधिक माहिती सांगणारे शब्द आले तर ते नामाला निश्चित करता. एकदा नाम निश्चित झालं तर निश्चित आर्टिकल वापरलं जातं, जे द ही डेफिनेट आर्टिकल आहे. एकदम क्लिअर आहे, लक्षात घ्या. एकदम स्वच्छ आहे, ट्रिक नाही, काही नाही, डायरेक्ट थेट सवाल आहे. काय डेफिनेट आहे, कसं करता, अधिक माहिती सांगून करतात. आणि त्याला तुम्हाला कोणता प्रश्न विचारता येऊ शकतो बघा. डॅश बॉय इन द कॉर्नर इज ब्लाइंड. ब्लाइंड म्हणजे अंध. आता बघा, जर हे इन द कॉर्नर शब्द काढून टाकले तर वाक्य काय आहे, द बॉय इज ब्लाइंड. मग कोणता मुलगा ब्लाइंड आहे ही माहितीच नाही मिळाली. आता मिळेल बघा, द बॉय इन द कॉर्नर म्हणजे कुठल्या मुलाला, कुठल्या नामाला आपण ब्लाइंड म्हणतोय. इन द कॉर्नर असे शब्द ज्याच्यात लिहिले. इन द कॉर्नर म्हणजे कोपऱ्यातल्या, कोणत्या मुलाला अंध म्हटलंय, जो कोपऱ्यात आहे. म्हणजे कॉर्नर मध्ये असलेला मुलगा हा ब्लाइंड आहे, अंध आहे. पर्टिक्युलर झाला, निश्चित झालं, ज्याला द डेफिनेट आर्टिकल आहे. एक तर ती फ्रेज, ही फ्रेज आहे. आता अधिक माहिती सांगणारे शब्द समूह आहे, नाहीतर क्लॉज आहे, जो हुम या कंजंक्शन पासून चालू झालेला आहे. मग ज्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारी फ्रेज किंवा ज्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे क्लॉज आले का ते डेफिनेट होतं. डेफिनेट ते नाऊन झालं. मग ते एक वचन असलं तरी आणि अनेक वचन असलं तरी, कारण अ आणि एन ला आपण फक्त एक वचन आहे. इथे एक वचन पण चालेल, सिंग्युलर, आणि प्लुरल पण चालेल, अनेक वचन, प्लस याच्यानंतर अधिक माहिती सांगणारे शब्द पाहिजे. एक वचन आलं तरी इथं असं, इथं बॉईज पण चाललं असतं. द बॉईज इन द कॉर्नर आर करायला लागला असता. द बॉईज इन द कॉर्नर आर ब्लाइंड. ते जे मुलं आहेत कोपऱ्यामध्ये उभे असलेले ते सर्व अंध आहेत.
एका मुलाबद्दलच्या ऐवजी आपण अनेक मुलांबद्दल बोलतोय, कळतंय. तशा पद्धतीने हे नाऊन त्याच्यानंतरच्या माहिती सांगणाऱ्या शब्दानंतर डेफिनेट होतं. क्लिअर? अजून द कुठे कुठे वापरला जाईल तर त्याचे नियम. द आर्टिकल वापरण्याचे महत्वाचे. एकदा ते तर डेफिनेट हे क्लिअर झालं. अजून त्याचे दुसरे नियम बघा. जी नामे बोलणारे व ऐकणाऱ्यांना नक्की माहिती असतात. असं कसं असतं उदाहरणामधून, तर मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय आणि मला पण माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की मी कोणत्या नामाबद्दल बोलतोय, असं जेव्हा निश्चित असतं तर त्याला द वापरतात. कसं हो सर? उदाहरण सांगतो बघा. द बॅग इज ऑन द टेबल. इथं बॅग टेबलवर आहे. म्हणजे तुम्हालाही कळतं मी कोणत्या बॅग बद्दल बोलतोय आणि कोणता टेबल. ऑन द टेबल, सेंट्रल टेबल आहे, टेबलावर बॅग आहे. बघा आता आय पुट इट ऑन द डेस्क. ऑन अ डेस्क नाही, कोणत्या तरी एका डेस्कवर ठेवलं. ऑन द डेस्क, सेंटर आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती ओपन द डोअर. ओपन द डोअर, दरवाजा उघडा. कोणता असं नाही, दरवाजा तुम्हालाही माहिती, मला माहिती आहे. ओपन द विंडो, खिडक्या उघडा. कोणत्या खिडक्या? एक पण आणि अनेक पण. द एक वचन अनेक वचन दोघांना चालतं, लक्षात घ्या. टेल मी द ट्रुथ. सत्य सांगा मला. आता ट्रुथ बघा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे तसं पाहिलं तर, पण तरी पण ते निश्चित आहे. सत्य सांगा. सत्य तुम्हालाही माहिती आहे काय सत्य आहे, मलाही माहिती आहे. पण हेच वाक्य आलं असं, ही टेल्स डॅश लाय. लाय म्हणजे खोटं. सांगा बरं इथं काय आर्टिकल येईल? अ येईल का द येईल? ट्रुथला द वापरलंय. लाय म्हणजे खोटं, त्याच्या अपोजिट झालं ट्रुथच्या. ही टेल्स, यस लावायला लागेल. ही टेल्स डॅश लाय. तो खोटं सांगतोय. काय येईल मग? आता खोटं हे निश्चित नसतं, लक्षात घ्या. खरं हे निश्चित आहे. खरं बदलत नाही, निश्चित आहे. तो टेल मी, ही टेल्स लाय. हे खोटं, असं खोटं बोलतोय तो, म्हणून तुम्हाला लायला अ वापरावं लागेल. ट्रुथ हे नक्की आहे, तुम्हालाही बोलणारा ऐकायला माहिती आहे, द वापरायचं. अजून कुठे वापरतात द आर्टिकल? सुपरलिटिव्ह डिग्री मध्ये 100% वापरतात. डिग्री एक प्रकार आहे, माहिती आहे, तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहे. सुपरलिटिव्ह डिग्री म्हणजे ज्याच्यामध्ये एक सर्वश्रेष्ठ असतो, तो शी इज द बेस्ट गर्ल इन द क्लास. आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये डिग्रीच्या संबंधात अतिसंभाव्य प्रश्नांमध्ये पॉझिटिव्ह डिग्री करा, कंपॅरेटिव्ह करा, सुपरलिटिव्ह असं म्हटलंय बघा. त्याच्यातून पण तुम्हाला काही माहिती या ठिकाणी निश्चित मिळेल. सो सुपरलिटिव्ह डिग्री मध्ये बघा, शी इज द, हा बेस्ट आहे बघा. बेस्ट कसलं तिसरं रूप आहे मला सांगा बरं, कमेंट बॉक्स मध्ये टाका. हे गुडचे 3 रूप कोणते? ऍडजेक्टिव्ह बेस्टचे 3 रूप कोणते जे गुड पासून चालू होतील? गुड, डॅश आणि बेस्ट. म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह 1 आहे, मला ऍडजेक्टिव्ह 2 मी मिसिंग केला आहे, आणि बेस्ट आहे ऍडजेक्टिव्ह 3 आहे, बेस्ट. इथे काय येईल? सेकंड फॉर्म, गुड डॅश बेस्ट. करा, कमेंट करा. गुड, करेक्ट, करेक्ट, बेटर, गुड, बेटर, बेस्ट. मग या ठिकाणी हा जो बेस्ट आहे तिसरं रूप आहे, त्याला द वापरतात. शी इज द बेस्ट गर्ल, शी इज अ बेस्ट गर्ल नाही होणार. मुंबई इज द मोस्ट, एक तर ईएसटी येतो किंवा मोस्ट येतो. मोस्ट पॉप्युलेटेड सिटी, बघा मुंबई इज द मोस्ट पॉप्युलेटेड सिटी कोणापेक्षा? हे इतर शहरांपेक्षा. सुपरलिटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्हच्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी, कशापूर्वी? विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी. तिसरं रूप म्हणजे कोणतं? बेस्ट, मोस्ट पॉप्युलेटेड, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, द टॉलेस्ट, ऑफ द टू किंवा बिटवीन, ज्याच्यात दोनचा उल्लेख आहे, ऑफ द टू, बिटवीन असल्यास विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी, विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी. सुपरलिटिव्ह मध्ये दुसऱ्या रूपापूर्वी, पण हे शब्द पाहिजे ऑफ द टू. तो शी इज द बेटर, का बरं? ऑफ द टू सिस्टर्स. बिटवीन राम अँड हरी, द लेटर, बिटवीन मोय. लेटर हे लेट, लेटर, लेटेस्ट, त्याचं सेकंड फॉर्म आहे. हे पण एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढे नियम तुम्हाला साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये द शी रिलेटेड आपल्याला तुम्हाला बघून घ्यायचे. याच्यात एक अजून लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला या ठिकाणी बेटर हे ऍडजेक्टिव्हचं सेकंड फॉर्म तुम्ही वापरणार आहे, सेकंड फॉर्म वापरायचं, डॅन आला तर आर्टिकल नाही वापरायचं. डॅन आला तर आर्टिकल वापरायचं नाही. मग शी इज डॅश बेटर, बघा शी इज
डॅश बेटर दॅन हर सिस्टर. बघा, शी इज डॅश बेटर दॅन अ सिस्टर. दॅन आला ना तर विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी आर्टिकल वापरायचं नाही, डायरेक्ट म्हणा शी इज बेटर दॅन हर सिस्टर. शी इज द बेटर दॅन हर सिस्टर नाही, पण शी इज द बेटर ऑफ द टू. ऑफ द टू आला तर विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी द वापरायचा. ठीक आहे, चला नेक्स्ट. जगातील एकमेव त्या प्रकारच्या वस्तू, युनिक, त्याच्यासारखं काहीच नाही, एकमेव द्वितीय असं जे जगात आहे, ते ग्रह तारे असू शकतात, मग ते इतर सगळ्या गोष्टी, एकच त्या प्रकारचं, तर द वापरायचा. द वर्ल्ड. जग किती आहेत? एक. इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड. इन अ वर्ल्ड नाही ना, एक कुठे जग आहे हो, अनेक आहे, म्हणजे अनेक नाही आहेत, एकच आहे. द अर्थ, द वर्ल्ड, द ताजमहल, द सन, हे पण येतील. द मून, एकच आहेत है ना, या प्रकारचं एक युनिक. चला पुढची गोष्ट महत्वाची बघा. दोन विशेष नामांची एकमेकांशी तुलना झाली. विशेष नाव आहे, प्रॉपर नाउन, आणि हे जे विशेष नाव आहे हे असू शकतं गावांची नाव, सिटी. हे असू शकतं व्यक्तींची नावे, पर्सन. म्हणजे विशेष नावामध्ये कोणते दोन लक्षात ठेवायचे? व्यक्तींचे नाव आणि गावांची नावं, त्यांची तुलना झाली. उदाहरणार्थ कालिदास इज, बघा, द शेक्सपियर. शेक्सपियर पण एक नाऊन आहे, कालिदास पण एक नाऊन आहे, आणि यांची तुलना केली. हे विचारलं गेलेलं वाक्य, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. मुंबई इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. म्हणजे मुंबईचं मँचेस्टर, मँचेस्टर इंग्लंड मधलं शहर आहे, तागांच्या गिरणींकरिता प्रसिद्ध. तेच गुण इंडियामध्ये मुंबई शहरात आढळले इंग्रजांना, त्यांनी तिथं तागाच्या गिरण्या चालू केल्या. तुम्हाला इतिहास माहिती आहे, इतिहासाचा अभ्यास करणारे मुलं आहेत तुम्ही. तो मुंबई इज द मँचेस्टर, कालिदास इज द शेक्सपियर. आणि जर ही तुलना नसेल तर विशेष नामांच्या व्यक्ती आणि जागांच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाहीत. हे नो आर्टिकलच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार. त्याच्याकरता याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला वॉच करावा लागेल, पुढचा, मागचा, मधला, आणि नंतर शेवटी PYQ. का भारी टॉपिक कव्हर होऊन जाईल ना तुमचा. आणि एक नाही, आज बरेच टॉपिक घेणार आहे मी, सोबत राहा फक्त तुम्ही. ठीक आहे, बॅच चालू होणार आहे का? हो नक्कीच. तलाठीवरती 2025ला टार्गेट करून एक्झॅक्ट त्याचीच माहिती त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. भरपूर प्रश्न, सराव, व्होकॅब्युलरी, अनेक गोष्टी आपण कव्हर करून घेणार. कधी चालू होणार आहे? टेलिग्रामच्या चॅनलला लिंक करा, त्याच्यात माहिती मिळेल. लवकरच चालू होईल, काही दिवसांनी चालू होणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ वॉच करत राहा, म्हणजे स्टे कनेक्टेड. ओके, त्या ठिकाणी हे नियम पाहिल्यानंतर अजून द चे उपयोग बघा. क्रमवाचक संख्यांपूर्वी, क्रमवाचक, 1 ची क्रमवाचक संख्या फर्स्ट आहे, 2 ची क्रमवाचक संख्या सेकंड आहे, 3 ची क्रमवाचक संख्या थर्ड आहे. असं भरपूर आहे. सो 1 द फर्स्ट, द फर्स्ट. शी इज द फर्स्ट गर्ल टू एंटर. द सेकंड, दिस इज द सेकंड चान्स फॉर यू. दिस इज द थर्ड अटेम्प्ट. थर्ड, असं द थर्ड. सो ही इज द फर्स्ट मॅन. बघा, क्रमवाचक संख्येच्या पूर्वी द आर्टिकल. इट इज द लास्ट. द लास्ट ही शेवटची संख्या आहे, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट, असं द लास्ट. ठीक आहे, हे पण एक लक्षात ठेवाल. नेक्स्ट, पक्षी, फुले, फळे, प्राणी यांचा संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाला, संपूर्ण स्पीसीस, एंटायर क्लास कव्हर करत असेल तर द लावायचं. म्हणजे तुम्ही इथे एका, आता असं मी म्हटलं, आता आय सॉ अ कॅमल, म्हणजे याचा अर्थ तुम्ही एका उंटाबद्दल बोलताय, कोणत्या तरी एका पर्टिक्युलर उंटाबद्दल, असं म्हणजे पाहिला व एक उंट, एक. इथे मात्र एक नाही, याच्या सगळे प्रतिनिधित्व. द कॅमल इज अ युजफुल. बघा, युजफुलला पण आलाय बघा, बघा लक्षात ठेवा. द कॅमल इज अ युजफुल ॲनिमल इन डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय? डेझर्ट म्हणजे काय? टाका कमेंट मध्ये. ऍक्टिव्ह राहा जरा, असं तुम्ही ऐकू नका, त्याचा अर्थ पण लिहिण्याचा सांगण्याचा प्रयत्न. डेझर्ट, एक डेझर्ट हा वेगळा आहे बरं का. DESSERT. डेझर्ट म्हणजे जेवणानंतर खाता ते मिष्टान्न, है ना. बघा, मिष्टान्न म्हणजे गोडधोड, गुलाबजाम वगैरे जेवण झाल्यावर. ही डेझर्ट एकच यस आहे, डेझर्ट. आणि तो पण तो कॅमल डेझर्ट मध्ये राहतो. कुठे? बरोबर, काय? वाळवंट. एक्झॅक्ट, बरोबर. टाकता बघा काही मुलं उत्तर. छान. चलो चलो चलो,
नेक्स्ट. So the camel means every camel. The dog is a faithful animal means every dog including female. म्हणजे मेल फिमेल नाहीये फरक लक्षात घ्या. तो डॉग. तो कॅमलला उंट म्हणता मेल मध्ये, तर फिमेल मध्ये काय म्हणता बरं? फिमेल मध्ये मराठीत काय म्हणता सांगा बरं, कमेंट करा. मेल म्हणजेच नर जातीच्या त्याला उंट म्हणतात, तर फिमेल कॅमलला काय म्हणता मराठीत? उंट. उंट नाही म्हणता का? काहीतरी शब्द आहे त्याला, सांगा बरं. सांगा सांगा, टाईप करा. उंट. बरं बरं, ते तर कमेंट करून सांगा, मी सांगतच नाही, तुम्हीच सांगा. काय? उंट. हा करेक्ट. सांडणी. काय म्हणतात त्याला? सांड. सहज लक्षात ठेवा. चला, हा विषय नाही आपला. आपला विषय आहे द डॉग मीन्स एव्हरी डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. द कॅमल मीन्स एव्हरी कॅमल, म्हणजे प्राणी पक्षी फुले संपूर्ण जातीसाठी उल्लेख झाला, द वापरायचा. चला नेक्स्ट. पुढे अजून कुठे कुठे द आहे, हे खालील बरेचसे घटक आहे. पटपट पटपट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. एका कागदावर सगळं उतरवून टाका आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल, अरे याच्यातले काही नियम मला माहित होते आणि काही नियम मात्र माझ्याकडनं सुटून जात होते, पण ते सुटून नको जायला असे सगळे नियम आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिलं आहे खालील घटकांच्या, शेवटचा नियम आहे आता, पण याच्यात बरेचसे नियम आहे. तो खालील घटकांच्या नामापूर्वी द आर्टिकल वापरायचं. कोणत्या? रिव्हर्स, नदींच्या नामांपूर्वी. मग द गंगा, द गोदावरी. आयोग पूर्ण वाक्य दिल बर का, हे तुम्हाला फक्त 2 शब्द दिले, म्हणजे कसं? डॅश गंगा. मग तुम्ही गंगा ते एखाद्या बाईचं पण नाव असतं, पण पुढे रिव्हर शब्द लिहून देतील ते. डॅश गंगा इज अ होली रिव्हर. होली, होली म्हणजे पवित्र. डॅश गंगा इज अ होली रिव्हर. गंगा नदीचं नाव आहे, हे क्लिअर झालं का? द वापरायचं आहे प्रत्येक नदीचं. असं काही नाही, गंगाचा, कावेरी, कृष्णा, कुठली पण, नाईल, कुठली पण. द गोदावरी, द गंगा. तसंच आता जसं लक्षात आलं तसं पर्वतांच्या नावावर द हिमालय. मग डॅश हिमालय है ना. बघा, डॅश हिमालय इज डॅश हायस्ट माउंटन. बघा, सर्वात उंच. इथे काय लागेल? EST मुळे कोणती डिग्री आहे? सुपरलिटिव्ह. इथे लागेल द, सुपरलिटिव्ह डिग्री आहे. इथे लागेल द, कारण की माउंटनचं नाव आहे, पर्वताचं नाव आहे. माउंटन कसलं नाव आहे? माउंटन, पर्वताचं नाव आहे हिमालय. मग तसं तुम्हाला आल्प्स, आता आल्प्स काय ते पुढे लिहिलं असेल ना असं माउंटन शब्द, हे असं नेहमी घडणार आहे, लक्षात घ्या. सीज, समुद्रांच्या नामापूर्वी द अरेबियन सी, सी शब्द आहे. द कॅस्पियन सी, द ब्लॅक सी, हे काय असेल ते. ओशन्स, महासागरांच्या नामापूर्वी. तो सागर, सी, उपसागर, बे, बे ऑफ बेंगॉल, महासागर, ओशन, द इंडियन ओशन, द पॅसिफिक ओशन, द अटलांटिक ओशन, है ना. असं पॅसिफिक ओशनला मराठीत काय म्हणता? टाईप करा कमेंट मध्ये, पॅसिफिक ओशन. इंडियन ओशनला काय म्हणता मराठीमध्ये? मराठी नाव आहे, लक्षात घ्या. इंडियन ओशन, हिंदी महासागर. पॅसिफिक ओशनला सांगा बरोबर काय? पॅसिफिक. पॅसिफिकचा अर्थ शांत होतो, म्हणून याला प्रशांत महासागर म्हणतात. त्यातल्या त्यात शांत आहे, खवळत नाही तो. बर, चला. बेज, बे म्हणजे उपसागर. सो सागर, सी, महासागर, ओशन, याच्यामधला उपसागर. सो त्याच्यापूर्वी पण द वापरतात. द पॅसिफिक ओशन, पॅसिफिक महासागर, कुठलाही म्हणजे ओशन शब्द आला तर समजा द लावायचं आहे. ओशन मध्ये परत हेच आलं, कारण हेच टाईप झालं, हे नको आता, कॉपी पेस्ट झालं हे, तर इकडे येऊन गेलं ओशन. बे मध्ये काय? बे ऑफ बेंगॉल है ना, बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे, म्हणजे बंगालचा उपसागर. तुम्हाला जर अजून एखादा उपसागर माहित असेल जगातला तर कमेंट बॉक्स मध्ये मला टाका. बे ऑफ बेंगॉल सारखा अजून एखादा उपसागर माहित असेल तर, नसेल तर सर्च करा, पण मला टाका, बघूया कोण करेक्ट टाक. नाही तर जगाच्या मॅपवर बघा, कुठेतरी कुठेतरी सापडता का बे एखादा, बे असा, बे ऑफ सारखा शब्द, बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर. हे 5 झाले.
अजून काही शब्द आहे ज्याच्यापूर्वी द आर्टिकल वापरलं जातं, की जसे डायरेक्शन, दिशांच्या नामापूर्वी द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द ईस्ट. हा, असं वाक्य येते नाही बघा. डॅश सन रायझेस इन डॅश ईस्ट. सांगा. कमेंट बॉक्स फुल करून टाका तुम्ही, दानकन फुल करून टाका. आता वेळ आलेली कमेंट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर येण्याची. दबदबून टाकायचं त्याला, पटपट 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 पट उत्तर द्यायची. हा, सन, सन बघा आता. स्टार्स, ताऱ्यांच्या नामापूर्वी द सन, दिशांच्या नामापूर्वी द. काय येईल आता? पर्याय असणार आहे तुम्हाला. द द अ द एन द, 4 पर्याय. त्याचे PYQ घेणार आहे आपण. लवकर तयार राहा तुम्ही. एका कागदावरच सगळं लिहा आणि ज्यावेळेला ते PYQ येतील त्यावेळेला दान 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 करून उत्तर द्या तिथे आम्हाला. ठीक आहे, चला. सो द सन बघा, रायझेस इन द ईस्ट. ग्रह, तारे, प्लॅनेट्स, द ज्युपिटर, द मार्स. बघा असे बरेचसे नावं तुम्हाला घेता येतील है ना. मंगळ ग्रह, ज्युपिटर वगैरे. स्टार्स, ताऱ्यांच्या नावापूर्वी मून म्हणजे सॅटेलाइट आहे, पण ते खगोलीय आहेत त्या गोष्टी, त्याला द लावायचं, लक्षात घ्या. इपिक्स, महाकाव्य, पवित्र पुस्तके ज्याला म्हणतात, पवित्र पुस्तके. द रामायण, द बायबल, द कुराण, द गुरुवाणी. जे असं असे पवित्र पुस्तक आहे, पहिलं अक्षर कॅपिटल असतं, त्याच्यामुळे इथे तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. पुढची गोष्ट बघा, इपिक्स महाकाव्य झाल्यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच संगीत वाद्ये. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फक्त अर्थ माहित पाहिजे मात्र. संगीत वाद्यांच्या नाव दिलंय खाली. द फ्ल्यूट, द ट्रम्पेट. फ्ल्यूट म्हणजे काय? फ्ल्यूट आणि ट्रम्पेट म्हणजे काय? फ्ल्यूट म्हणजे काय? बरोबर आहे, बासरी, बासरी. ट्रम्पेट, ट्रम्पेट तुतारी वाद्य. करेक्ट, तुतारी वाद्य. हे वाद्याचे म्हणजे. मग एकदा कळलं की वाद्याचं नाव आहे तर द वापरायचं. द फ्लूट, द ट्रम्पेट. अजून एखादं वाद्य सांगा, अजून एखादं वाद्याचं नाव सांगा. करेक्ट, द पियानो. असं येईल म्हणजे ओळखता येईल तुम्हाला. द आर्टिकल वापरायचं. तर या पद्धतीने तुम्हाला आर्टिकल्स वापरता येतील. अजून कुठे वापरता येतील बघा. युनायटेड स्टेट्स. एका देशाचं नाव असेल तर आर्टिकल नाही वापरायचं. इंडिया आला आता. आय लिव्ह डॅश इंडिया. एका देशाचं नाव आहे, आर्टिकल वापरायचं नाही. आय लिव्ह इन राहिला. आय लिव्ह इन डॅश इंडिया. काहीच आर्टिकल वापरायचं. आय लिव्ह इन इंडिया. सेकंड, आय लिव्ह इन डॅश USA. नियम वाचा. युनायटेड स्टेट्स ज्याच्या अगोदर यू असतो, यू असतो, यू असतो म्हणजे युनायटेड असतात ते. संयुक्त, संयुक्त असल्यामुळे द वापरता. करेक्ट, इथे द आर्टिकल वापरावं लागेल. सो द USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द USSR. काय USSR कोणाचं आहे? रशियाचं आहे. युनियन सोव्हिएत रशियाचं ते आहे. UK, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड आणि आजूबाजूचे देश. UAE, अरब एमिरात. सगळे अरेबियन कंट्रीज त्या ठिकाणी आहेत. असा एक ग्रुप ज्याला म्हणूया की जो संयुक्त बनलेला आहे. द वापरण्याची पद्धत आहे, लक्षात ठेवायचं. न्यूजपेपर्स नामांकित. द न्यूज ऑफ, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत, द हिंदू. द हिंदू स्पर्धा परीक्षेचे मुलं जे आहेत बऱ्यापैकी हिंदू पेपर वाचायला प्राधान्य देतात. टाइम्स ऑफ इंडिया पण छान आहे. द इंडियन एक्सप्रेस. द लावायची पद्धत आहे. द इंडियन एक्सप्रेस. आता मला सांगा, द मिरर कुठल्या देशाचं वर्तमानपत्र आहे? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं. द मिरर, द मिरर. ठीक आहे, शोधा, फाइंड आउट करा, मला सांगा. चला पुढे बघा. डेझर्ट. हा आला बघा. डेझर्ट म्हणजे वाळवंट. जे मागे पाहिलं आपण. द सहारा, द थार. थार कसलं नाव आहे? थार अजून कसलं नाव आहे सांगा बरं. THAR, थार. कसलं नाव आहे अजून सांगा. थार सांगा, सांगा. टाका कॉमेंट बॉक्स फुल करा तुम्ही, दान दान करून. थार कोणत्या तरी एका वाहनाचं नाव आहे. ठीक आहे. मॉन्युमेंट्स, स्मारकांच्या नामापूर्वी. हे जगातले एकमेव वस्तूमध्ये पण येऊ शकतं. द ताजमहल, द रेड फोर्ट, द युनिटी ऑफ आपला, द स्टॅच्यू ऑफ
काय म्हणलंय आता? द स्टॅच्यू ऑफ युनिटी, द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, म्हणजे ते अमेरिकेत गेलं, हे आपल्याकडचं. ठीक आहे, स्मारकांचे, द रेड फोर्ट, है ना, या पद्धतीने. चला नेक्स्ट, या पद्धतीने करायचंय. अजून एक लक्षात ठेवा, जे पदनाम आहे, पद, द चेअरमन, द मॅनेजर, द प्राईम मिनिस्टर, याला पण द येईल, हे पण लक्षात ठेवा. आता पदनाम, पदनाम या सगळ्या ठिकाणी द आहे. आता या सगळ्या ठिकाणी द आहे, याच्यात काही वाद नाही आता. त्याच्यामुळे इथे टेस्ट थोडीशी सोपी होऊन जाईल तुम्हाला, कारण फक्त रिलेटेड टू द आहे ना. मागच्या याच्यात तरी एन होता. ज्यावेळेस तुम्हाला मी आयोगाच्या प्रश्नांचे PYQ घेणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हजर राहा लवकरच. इंटरेस्ट नक्की तुम्हाला येतोय, लेक्चर आवडतंय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवडतंय तर काय करायचं, आवडलंय हे तर सांगावं लागेल ना. आता तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही. तुम्हाला आवडलंय कशावरनं कळेल? लाईकच्या बटनावरनं कळेल. जितके जास्त लाईक्स तुम्ही द्याल तितकं मला कळेल का तुम्हाला हे आवडतंय. काही सजेस्ट करायचं तर 100% सजेस्ट कराल. ही निंथ नाही बरं, नाईन्थ, त्याचा उच्चार नाईन्थ करायचा, म्हणजे 9वा. नाईन्थ क्रमवाचक संख्या आहे, क्रमवाचक संख्यांपूर्वी द वापरतात. शी रीड्स बायबल, बायबल पवित्र पुस्तक आहे, धर्म ग्रंथ आहे, द बायबल एव्हरी संडे. डॅश मॅन इन व्हाईट धोती, बघा इन व्हाईट धोती आहे, त्याच्याबद्दलचे अधिक माहिती सांगणारे शब्द आहे. इज माय अंकल, कोणाला मी अंकल म्हणतोय? इन व्हाईट धोती, म्हणजे एका पर्टिक्युलर माणसाला ज्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती सांगणारे फ्रेज, क्लॉज इथे आलेले, म्हणून इथे वापरायचे आपल्याला द. द मॅन इन व्हाईट धोती, है ना. आइन्स्टाईन प्लेड डॅश पियानो, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, संगीत वाद्य आहे, संगीत वाद्यांच्या अगोदर द आर्टिकल. डॅश रोड ऍक्सिडेंट विच आय सॉ येस्टरडे, जो मी काल पाहिला. बघा मागे हुम होता, इथं विच आहे, जो, जी, जे हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, लक्षात ठेवा. संबंधित सर्वनाम आहे, जे या ऍक्सिडेंट बद्दलची विशेष माहिती देते. कसा ऍक्सिडेंट? जो रिअली खतरनाक, हॉरिबल होता, जो मी काल पाहिला. जो मी काल पाहिला हे त्याबद्दलची अधिक माहिती सांगणारे शब्द आहे, म्हणून या ठिकाणी येईल अर्थातच द. इथे पण बघा हे छान वाक्य आहे, लक्षात घ्या. द मोर दे वर्क, द मोर दे अर्न. इथं आर्टिकल आहे ते द, पण ऍक्च्युली मोर या ऍडजेक्टिव्हची माहिती देत आहे, म्हणून हा ऍडव्हर्ब आहे बरं का ऍक्च्युली. हे पण एक सहज जाता आता लक्षात घ्या. ठीक आहे, द मोरची तर लक्षात ठेवा. द मोर आय स्टडी, द मोर आय गेट गुड मार्क्स, जितकं जास्त व्हा. ठीक आहे, अजून एक शेवटचे 5 वाक्य बघा, 5-7, आणि मग इथे थांबू आपण. मग नो आर्टिकलच्या चॅप्टरकडे जाऊ, आणि मग PYQच्या सेक्शन मध्ये पुढे पाहूया नंतर. डॅश काऊ इज अ युजफुल एनिमल, काऊला या ठिकाणी द आर्टिकल वापरायचं काय कारण आहे? की जगातल्या सगळ्या काऊ या प्राणी, पक्षी, फुले, फळे, संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करते. तुम्ही लिहिले आता नोट्स, हे सगळं लिहिताय तुम्ही, इंटरेस्ट येतोय तुम्हाला, लक्षात घ्या, छान वाटतंय. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे बघा की काय काय तुमचे पॉइंट्स आहे, तर तुम्हाला सापडेल की संपूर्ण प्रतिनिधित्व. ही इज द लास्ट मॅन. का बरं? क्रमवाचक संख्या, मागे 9 चॅप्टर होतं तसं. मिस्टर शर्मा इज डॅश EST, हे सगळे विचारले गेले ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, हे त्याबद्दलचे अधिक माहिती सांगणारे शब्द आहे. एखाद्या नामाबद्दल तर अधिक माहिती सांगणारे शब्द द 100% वापरायचा आहे. ब्युटी ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, तसं पाहिलं तर त्याला आर्टिकल वापरत नाही असा नियम आहे, परंतु त्याच्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे तर 100% द वापरायचा. कोणाच्या सौंदर्यतेला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी, विशेष म्हणतोय? कोणाच्या? ऑफ मोनालिसा, मोनालिसाच्या सौंदर्याबद्दल बोललं जातं, म्हणून द घ्यायचा. डॅश गंगा इज, इथं 2 आहेत बघा, आता गाळलेला इथं 2 आहेत. टाकावर कमेंट बॉक्स मध्ये इथे काय येईल या पूर्ण वाक्याला, 11 नंबरच्या वाक्याला सांगा, आणि शेवटचे 2 वाक्य उरले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी डबल फिलर आहे, हे ट्रिपल फिलर झालं. हे TCS ला नेहमी येतात असे प्रश्न. गंगा रिव्हरचं नाव आहे द गंगा, पण गंगा एक नदी आहे, सॅक्रेड. सॅक्रेडचा स उच्चार आहे. सॅक्रेड म्हणजे काय? पवित्र. याला थोड्या वेळापूर्वी आपण होली शब्द वापरला होता. डॅश सन इन, हे 100% वाक्य मागे पाहिले. द सन रायझेस इन द ईस्ट. डॅश रोज, रोज हे या काऊ सारखंच संपूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करणारे शब्द आहे. पक्षी, फुले, फळे पाहिले सगळे. द रोज घ्यायला लागेल. इज द स्वीटेस्ट, सुपरलिटिव्ह डिग्री आहे. ऑफ ऑल द फ्लावर्स, ऑफ ऑल द ही फ्रेज आहे, सगळ्यांना माहिती आहे, अशा अर्थाने ते द वापरण्याची पद्धत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छानपैकी
या ठिकाणी आपण हा सेकंड पार्ट या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू नक्की पुढच्या लेक्चरमध्ये. आणि मित्रांना पण सांगा या गोष्टीबद्दल, सजेस्ट करा, त्यांना सुचवा, लागू द्या कॉम्पिटिशन आपापल्यामध्ये. आणि ज्याला आठवेल परीक्षेला तोच विद्यार्थी या ठिकाणी मेरिटला येणार आहे. ठीक आहे, चला जाता आता परत एकदा सांगतो, पुढच्या भेटीमध्ये आपण नो आर्टिकलचा नियम पाहणार आहे. 8 वाजताची आपली इंग्लिशच्या प्रश्नांची वेळ आहे. स्पीकर मराठी सरळ सेवेच्या या चॅनलवर रोज भेटत राहू आपण. ठीक आहे, चलो टेक केअर, अभ्यास करत राहा. पुढच्या भेटीमध्ये बघूया काय. चलो, थँक्यू, बाय.